आता काय व्हायचे बाकी राहिलं म्हणून तू इथे आलास? तुम्ही काय तमाशा चालवला हे विचारायला आलोय मी. तमाशा? हो, रीटाच्या आत्महत्येबद्दल मला ऐन लग्नाच्या दिवशी अटक करण्यात येते आणि त्या आत्महत्येशी माझा काहीही संबंध नाही असं तुम्ही सांगितल्यामुळे मला सोडण्यात येतं आणि घरी गेल्यावर मला कळतं की रीटा मला लग्नाचं प्रेझेंट देऊन गेली. रीटा तुझ्या घरी येऊन गेली? तू शुद्धीवर आहेस का? यू नो दॅट शी इज नो मोर. रीटा इज नो मोर. मग ती माझ्या घरी आली कशी? ती माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला भेटली, माझ्यासाठी प्रेझेंट दिलं आणि तिला बरं वाटत नव्हतं म्हणून माझ्या बायकोने तिला शालही दिली. हे सगळं खोटं? हो हो, खोटं आहे सगळं. इट इज इम्पॉसिबल. त्या रात्री तू तिला भेटून गेलास. तू गेल्यानंतर जेव्हा मी घरी आलो, रीटा मला खूप डिस्टर्ब दिसली. ती एकटीच आपल्या बेडरूम मध्ये ड्रिंक घेत बसली होती. Miss Rita Fernandez, you are crazy. तू मूर्ख आहेस. म्हणून तर अशा एका भिकारड्यावरती प्रेम केलंस. त्याची लायकी काय? लायकी काय त्याची? नो. एक पुरुष एका स्त्रीला स्त्री चारित्र्याबद्दल शिकवतो. अरे, स्त्री आपलं सर्वस्व द्यायला तयार होते ते त्याच्यावर प्रेमापोटी. विजय, तुला माझ्या प्रेमाचा तळतळाट घ्यावाच लागेल तुला माझ्या प्रेमाचा तळतळाट. Rita, please. Rita, what the hell you are doing? You are ruining your life. आता विजयचा विचार सोडून दे. तुला माहित आहे उद्या त्याचं लग्न आहे. पण आजचा दिवस माझा आहे. नाही रीटा, फॉर गॉड सेक. नाही, मला इतकी पिऊ द्या की मला कशाची आठवण नकोय. नाही रीटा, नाही, नको, नाही. Dad, go away. You go away. Rita, please. You go away. Please, you Rita, go away. don't torture your mother. Rita. I don't want anybody. God bless you, beta. God bless you. Oh God, help her. Please help her. Rita, दारू खोल Rita. Rita, दारू घर. Rita, मी सांगते दारू घर. Are you all right, Rita? Rita, are you all right? दारू घर. Please, दारू घर. साहब, भाऊ साहब. नीचे, Rita, नीचे सब गिर गई. Rita. रीटाने माझ्यासाठी केवळ तू लग्नाला नकार दिलास म्हणून. पण सर, माझ्या घरी आलेली ती मुलगी एकतर ती रीटा नसेल आणि असली तर तो तिची आत्मा असेल.
अखेरच्या क्षणी तुझ्या मिलनाच्या याच घेतलेला होता. आय एम सॉरी सर, पण मला वाटलं नव्हतं रीटा असलं काहीतरी करेल म्हणून. सर, मी कुठल्या शब्दात तुमचं सांत्वन करू? झालेली गोष्ट होऊन गेली. आता रीटा काही परत येणार नाही. झालं गेलं विसरून जा. तुला शक्य असेल तर तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तू प्रार्थना कर, बस. खरंच रीटा इथे आली होती. तब्येत बरी नसताना सुद्धा आली होती. तिचं अंग इतकं थंड पडलं होतं म्हणून मी तिला माझी शाल पण दिली. अरे तुम्ही केव्हा आलात? आता चालू. हो, मगाशी तुमची मैत्रीण आली होती ना रीटा, तेव्हा प्रेम अचानक खाली पडली आणि फुटली. खालती ठेवायलाच नको नाही, सारखी पडून फुटायची वाऱ्यानं. इथेच ठेवूया, चालेल? हो. आणि हो, तुम्ही एवढ्या घाईघाईनं कुठे निघून गेलात? हे काम आठवलं म्हणून ते करायला गेलो होतो. विसरलेच, तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला छान सूट प्रेझेंट म्हणून दिला, अगदी माझ्या आवडीचा. एक मिनिट, दाखवते. कोण पूजा? हॅलो. कोण, रीटा? अगं 100 वर्ष जगशील बघ. तुझाच विषय चालला होता. आपल्या दोघींचा चॉईस एकच आहे ना, म्हणून. तर तुझी तब्येत कशी आता? विजय? हो, आहेत ना. एक मिनिट थांबा, बोलावते. विजय, रीटाचा फोन आहे. एक कॉफी. म्हणते. आवडली माझी भेट? तुझ्या मिसेसचा आणि माझा चॉईस जरी एक असला तरी माझा चॉईस हा माझाच राहणार आहे. उंबरठ्यावर माप आधी तिनं ओलांडलं असलं तर एक ग्लोब प्रविष्टीच्या आधी मी केला आहे. विजय, माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुझा पिच्छा मी सोडणार नाही. तुझा पिच्छा मी सोडणार नाही. तुझा पिच्छा मी सोडणार नाही.
जय, तुला माझ्या प्रेमाचा तळतळाट घ्यावाच लागेल. केवढे त्याचा क्लास एखादं भूतबीत बघितल्यासारखं. भूत? छे छे, भूतबित कधी असतात काय? का हो? तुम्ही कसला एवढा विचार करताय? कसला नाही. तरी पण पूजा, आपण मुंबईच्या बाहेर जाऊया कुठे? का? अगं का काय, लग्न झाल्यावर जातात म्हणे ना. हं? कुठे जायचं? तू म्हणशील तिथे. तुम्ही म्हणाल तिथं. खंडाळा नाहीतर लोणावळा. नाही पण ते एकच झालं. माथेरान, हा महाबळेश्वर.